म्हणजे सांगायचं झालं तर ऊस ज्यांचा ऊस सुकत आहेत, ज्यांचे ऊस शेतकरी आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, हळद लागवडीसाठी आनंदाची बातमी. पण ज्यांच्या हळदी काढून ठेवलेल्या आहेत त्यांनी मात्र 14 तारखेपर्यंत तुमच्या हळदी काढून घरी आणून ठेवा. कारण की राज्यामध्ये जसं गेल्या वर्षी 14 तारखेला 13 तारखेला पाऊस आला होता 13 मेला, यावर्षी देखील 14 मेला पाऊस येणार आहे. आणि हे पाऊस कंटिन्यू मे महिन्यात आता मध्ये 14 पासून तर 30 मे पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत, कधी पूर्व विदर्भ, कधी पश्चिम विदर्भ, 2 दिवस पश्चिम महाराष्ट्र, 2 दिवस विदर्भ, असं वेगवेगळा मराठवाडा, असं करत करत 30 मे पर्यंत दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आणि शेतामध्ये पाणी देखील साचणार आहे. असा त्यामध्ये मेच्या 15 दिवसामध्ये म्हणजे 14 मे ते 30 मेच्या दरम्यान दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. शेतकऱ्याला विनंती, तुम्ही काय करा, शेतीचे कामे करून घ्या. कारण की तुम्हाला जर अवकाळी एकदा पाऊस सुरू झाला तर तुम्हाला कामा आटपायला उशीर जाईल. म्हणून हे लक्षात द्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, 17 मेला आपला मान्सून अंदमान बेटावर येणार दस्तक देणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. तसं तर 14 तारखेपासून म्हणजे 12 तारखेपासून तिथून मान्सूनचं पोषक वातावरण तयार झालंय. पण 17 मेला चांगलं दस्तक देईल आणि मान्सून तिथं दाखल झाला म्हणून असं जाहीर केलं जाईल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं. 17 मेला झालं तर तिथून 7 दिवस 10 दिवस केरळ यायला लागतं आणि तिथून लगेच 10 दिवस म्हणजे जवळपास माझं 7 जूनपर्यंत राज्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. म्हणजे मोसमी पाऊस येऊ शकतो. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. पण राज्यात मात्र मोसमी पाऊस येईल तेव्हा येईल, 7 तारखेला येईल, 7 जूनला येईल. पण त्या अगोदर मात्र 14 मे ते मात्र 30 मेच्या दरम्यान म्हणजे राज्यामध्ये दररोज पूर्व मोसमी पाऊस गेल्या वर्षी जसा पडला तसाच पडणार आहे. म्हणून त्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे. म्हणून तुम्ही काय करा, विजेपासून स्वतःची काळजी घ्या. त्याच्यानंतर आपली जनावरे झाडाखाली बांधू नका. कारण की 14 मे ते त्या 15 दिवसामध्ये राज्यामध्ये असा काही काही भागात पाऊस पडेल, शेतामध्ये पाणी साचेल, शेतातून वड्या नाल्याला पाणी देखील येईल. म्हणून हे देखील अंदाज लक्षात. काही ठिकाणी पाणी साचेल, काही मध्ये पेंडवालता पडेल, कुठे रिमझिम पडेल, काही ठिकाणी चन्या साचल्यासारखा पडेल, काही ठिकाणी वड्याला पाणी देखील येईल, कुठं शेतातलं पाणी पुढे ढकलं. पण हे पाऊस मात्र त्या 15 दिवसामध्ये गेल्या वर्षी जसं झाला तीच कॉपी मात्र यावर्षी होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. संत्र्याचे जे बगीचेवाले त्यांना तुम्ही ताण कसा द्यायचा तुम्ही तुमचं ठरवा. कारण की गेल्या वर्षी जसं पाऊस आहे तसाच आता देखील म्हणजे 14 मे ते 30 मेच्या दरम्यान येणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आज आहे 8 मे, आज आहे 9 मे आणि उद्या 10 मे. आज देखील विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड, परभणी, जालना, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली ह्या पट्ट्यामध्ये आज देखील रात्रीच्याला विजेच्या कडकडासह म्हणजे बऱ्याच ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी बऱ्याच 10-20 गावामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागलेली दिसत. म्हणून हे लक्षात घ्यायचं. उद्या देखील अशीच परिस्थिती राहणार आहे. 11 पासून वातावरण निवळणार आहे. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यानंतर सांगायचं उत्तर महाराष्ट्रात देखील आज मध्ये नाशिक झालं, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात देखील आज देखील 9 तारखेला बऱ्याच ठिकाणी आज देखील दुपारनंतर तिकडे पावसाच्या सरी दिसतील. म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. हे पाऊस मात्र खूप जास्त प्रमाणावर नाही, पण 14 मे ते 25-27 मे पर्यंत पाऊस पडणार आहे. मात्र ते मात्र राज्यामध्ये ठिकठिकाणी दररोज वेगवेगळ्या भागात 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत करत ते पाऊस पडणार आहे. आणि शेतकऱ्यांना मशागतीचे कामे करण्यासाठी चांगलं राहणार आहे. आणि जर ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला तर एकदा तणाचा उल्पा देखील निघतं. म्हणून शेतकऱ्यासाठी मशागतीसाठी पाऊस चांगला राहणार आहे. ऊस शेतकऱ्याला ज्यांना पाणी कमी पडायला त्यांच्यासाठी चांगला राहणार आहे. ज्यांना हळद लागवड करायची त्यांच्यासाठी चांगला राहणार आहे. सिल्लोड भागातल्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केलेली त्या मिरचीसाठी ती पोषक ठरणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर काही जणांना फायदा होईल, काही जणांचं नुकसान होईल. म्हणून नाण्याच्या दोन्ही बाजू या पावसामध्ये होणार आहे. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल. धन्यवाद. आणि राज्यातल्या वीट उत्पादकांना सांगू इच्छितो की
तुम्ही 14 तारखेपर्यंत तुमची वीट उत्पादन चालू राहते, कारण की 14च्या नंतर ते 30 पर्यंत सारखा पाऊस राहणार आहे. म्हणून तुम्ही तुमचा विटा चालू ठेवायच्या का नाही ठेवायच्या हे तुम्ही तुमचं ठरवायचं, कारण की 14 मे ते गेल्या वर्षी जसा पाऊस सुरू झाला तसंच यावर्षी देखील 14 मेला पाऊस सुरू होणार आहे. आणि 17 मेला मात्र अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणारच आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.